अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आता गुढीपाडवा येणार आहे. 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. या गुढीपाड्यापासून आपण आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात करत असतो. बघा, हे नवीन वर्ष जे आहे ते सगळ्यांना सुख समाधानात जाओ, सगळ्यांना सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्की पूर्ण करू देत हीच महाराजांनी प्रार्थना. बघा, तर गुढीपाडवा कसा साजरा करावा, काय करावा हे आपण बघणारच आहोत. पण त्या अगोदर गुढीपाडवा येणार आहे, पण त्याआधी आपल्याला काही कामं करायची आहेत. बघा, जेणेकरून आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार राहील, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रभाव राहील आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायची असते. बघा, कधीही असे सणवार येतात. आता गुढीपाडवा म्हटला की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. गुढीपाडव्याला तुम्ही कोणतंही शुभ काम करू शकता. बघा, तुमचं एखादं भरपूर वर्षांपासून एखादं तुमचं काम पेंडिंग आहे, तुम्हाला ते करण्याची इच्छा आहे पण त्याला योग्य मुहूर्त लागत नाही, तर गुढीपाडवा हा एक खूप चांगला मुहूर्त आहे. या मुहूर्तापासून तुम्ही तुमचं कोणतंही शुभ काम करू शकता. जसं की कोणाला घर घेण्याची इच्छा असेल, कोणाला कोणतीही प्रॉपर्टी घ्यायची असेल, वाहन खरेदी करायचं असेल, तुम्हाला काहीही घ्यायचं असेल, श्रीयंत्र घेणं असो किंवा गजलक्ष्मी असो किंवा बघा कमळगट्ट्याची माळ तुम्ही खरेदी करू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहील. कमळगट्टा म्हटला की कमळाचं बी, त्या कमळगट्ट्याच्या माळेवर 108 मणी असतात. आपण जेव्हा श्रीयंत्र खरेदी करतो, घरात ठेवतो, पण बघा श्रीयंत्रावर सेवा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. नाही तर आणून फक्त घरात ठेवायचं, त्याच्याकडे पाहायचं पण नाही, तर काहीच नाही, मग त्याचा काहीच अर्थ नाही. जर श्रीयंत्रावर तुमच्याकडनं सेवा घडत असेल तरच श्रीयंत्र घरात आणा. पण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन आहे त्या घरातून ती कधीच जात नाही, तिथे ती स्थिर असते. म्हणून श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यावर जेव्हा आपण कमळगट्ट्याची माळ ठेवतो ना, कमळगट्टा म्हणजे काय, कमळाचं बी, 108 कमळाचं बी आपण त्या माळेवर ठेवत असतो. म्हणजे 108 कमळ आपण श्रीयंत्राला अर्पण करत असतो, असा त्यामागचा अर्थ आहे. आपण कमळाचे फुलं 108 आणून अर्पण करू शकत नाही, पण आपण कमळगट्ट्याची माळ जेव्हा त्याच्यावर ठेवतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण 108 कमळाची फुलं श्रीयंत्रावर माता लक्ष्मीला अर्पण केलेली आहे. जर शक्य असेल या मुहूर्तावर श्रीयंत्र खरेदी करणं, गजलक्ष्मी खरेदी करणं. आता स्वामींच्या मूर्ती, स्वामींचा फोटो कोणाकडे नसेल तर बघा, स्वामी प्रकट दिनसुद्धा येत आहे 10 एप्रिलला आणि त्याच्या आदल्याच दिवशी 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. तुम्हाला या दोन्ही दिवसांपैकी कधीही तुम्हाला खरेदी करणं शक्य असेल स्वामींची मूर्ती किंवा फोटो, तेव्हा तुम्ही घेऊ शकता. किंवा अन्य कोणत्याही वस्तू ज्या तुमच्या उपयोगाच्या आहेत किंवा तुम्हाला कोणतंही काम सुरू करायचं असेल ते तुम्ही या मुहूर्तापासून सुरू करू शकता. अत्यंत शुभ असा हा मुहूर्त असतो गुढीपाडवा. पण आता गुढीपाडवा येण्याच्या अगोदर बघा, गुढीपाडवा म्हटला आपल्या मराठी माणसांना सणाला खूप आपल्या मराठी माणसांच्या जीवनामध्ये सणांना खूप महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक सणाला काही ना काही अर्थ असतो, त्यामागचे काही ना काही कारणेसुद्धा असतात, त्यामागे काही ना काही कथासुद्धा असतात. तर गुढीपाडवा हा एक आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि प्रत्येकाला वाटतं की जे काही नवीन वर्ष आहे ते माझ्या कुटुंबाला खूप चांगलं जावं, सुख समाधानात जावं, आमच्यावर कधीही कोणतंही संकट येऊ नये आणि आलं तरी महाराजांच्या कृपेने ती टळावीत आणि आमच्या आयुष्यातली जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जावी, असं मला प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदर काही कामं करायची आहेत. ती कामं म्हणजे कोणती? आता बघा, आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच नकारात्मक गोष्टी असतील ज्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि आपल्या घरातल्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत पण नाही, पण त्या आपल्याला एवढी नकारात्मक ऊर्जा देत असतात ना, जेणेकरून आपल्या घरामध्ये सतत कोण ना कोणी आजारी पडणं, आपल्या घरामध्ये भांडणं होणं किंवा आपण सतत दुःखी राहणं, नैराश्य येणं, हे जे काही सगळे प्रकार घडतात ना, ते फक्त आणि फक्त या आपल्या घरात असलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे घडत असतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत गुढीपाडवा येण्याच्या अगोदर. त्या गोष्टी कोणत्या आहेत? आता बघा, बऱ्याच दिवसांपासून तुमच्या घरामध्ये असे काही जुने कपडे असतील ज्यांचा तुम्ही कधी वापरही करत नसाल, फक्त ती ठेवलेली आहेत
आणि आपलं कसं असतं ना, जर एखादी गोष्ट आपल्याला लागत नसली म्हणजे त्याचा आपल्याला काही उपयोग नसला, परंतु आपला त्याच्यामध्ये कुठेतरी एक जीव अडकलेला असतो, म्हणून आपण ती वर्षानुवर्ष ती गोष्ट तशीच ठेवत असतो आणि त्यामुळे सगळ्यात जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा असे काही जुने कपडे पडलेले असतील ज्यांचा वापर तुम्ही करत नाही, ती कपडे घराच्या बाहेर काढा. कोणताही गरिबाला देऊ नका. द्यायचे असतील ना, गरिबाला दान करायचं असेल तर नवीन कपडे घेऊन द्या, पण आपल्या घरातली नकारात्मकता दुसऱ्यांच्या घरामध्ये जायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ते कपडे सरळ तुम्ही फेकून द्या. त्यानंतर किचनमध्ये बघा बरेच अशी भांडी असतात की ती तुटलेली असतात, चिरलेली असतात. कपांच्या ज्या दांड्या असतात धरायच्या त्या तुटलेल्या असतात, कप चिरलेल्या असतात. त्यानंतर काचेची भांडे फुटलेली चिरलेली काचेची भांडे असतात ज्यांना तडा गेलेला असतो, किंवा प्लॅस्टिकच्या भरणा असतात ज्या खराब झालेल्या असतात, चिरलेल्या असतात. तुमच्या घरामध्ये कोणतीही चिरलेली ताटं, चिरलेल्या वाट्या किंवा कोणतीही तुमच्या घरामध्ये भांडी अशी असली तुटलेली फुटलेली, ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे. बघा, ही जी काही भांडे असतात ना अशी तुटलेली चिरलेली, त्यामुळे सगळ्यात जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते. तुम्ही हा प्रयोग करून बघा. आपल्या घरातली जी काही तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत त्या नकारात्मक गोष्टी आपल्या घराच्या बाहेर काढणं, तेवढ्या काढून बघा तुम्ही. मग तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतःला प्रसन्न वाटेल. एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये टिकून राहील. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप कमी होईल तुमच्या घरातला. आणि तुमच्या घरातलं जे काही सततचं आजारपण असेल, भांडणं असतील किंवा नैराश्य कोणाला असेल किंवा कोणाचं कोणाशी पटत नाही, बघा जेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते ना, तेव्हा आपल्याला खूप समस्याला तोंड द्यावं लागतं. खूप समस्यांना आपल्या खूप अडचणी वाढतात. त्यामुळे या नकारात्मक गोष्टी आपल्या घराच्या बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुटलेली फुटलेली भांडे आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे. त्यानंतर बघा, तुमच्या घरातलं तुम्हाला जळमटं साफ करायचं आहे. आता बघा, बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या घरावरचे जे काही माळे असतात, माळ्यांवर आपण अशी अडगळ ठेवून देतो आणि त्या माळ्यावर किंवा त्या अडगळीकडे आपण लवकर बघतसुद्धा नाही. अगदी वर्षानुवर्ष ती तशीच पडलेली असतात. तर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या साफ करा. तुम्ही त्या घराच्या बाहेर काढा. तुम्हाला जर खरंच त्याचा उपयोग असेल तरच त्या घरात ठेवा, नाहीतर तुम्ही ती अडगळ जी काय आहे तुमच्या घरामध्ये ठेवली ती खरंच घराच्या बाहेर काढा. तिथे सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते. तुमचे घरातले जे काही माळे आहेत ते साफ करा. तिथलं जाळमटं काढा. देवघर आपण साफ करत असतो, पण देवघराच्या आजूबाजूची जी काही कचरा आहे किंवा जळमटं आहे ते तुम्हाला साफ करायचं आहे. तुमच्या हॉलमध्ये सुद्धा संपूर्ण जळमटं तुम्हाला साफ करायचं आहे. खिडक्या तुम्हाला साफ करायच्या आहेत. मुख्य दरवाजा तुमचा जो असेल, मुख्य दरवाजा कसा आपल्याला सुशोभित ठेवता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मुख्य दरवाजावरचं जे काही तोरण आहे त्याला बघा, तोरण आपण लावतो एकदा, पण त्याच्याकडे नंतर बघतसुद्धा नाही. त्या तोरणावर धूळ बसते. आता बघा, हवेमुळे खूप जास्त धूळ आपल्या दरवाजावर, तोरणावर किंवा आपल्या घरामध्ये साचत असते. त्याच्यामुळे जी काही तोरणे तुम्ही लावलेली आहेत ती स्वच्छ धुवून पुन्हा ती लावू शकता किंवा तुम्ही नवीन तोरणे आणून लावू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा असतो. त्याच्यावरचं जे काही जळमटं आहे ते तुम्हाला काढायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराच्या समोर आता कधीही चपला काढायच्या नसतात. आपला मुख्य दरवाजा जो काही आहे त्याच्यासमोर चपला कधीही काढून टाकू नये. आता बघा, जागेअभावी प्रत्येकाला हे शक्य होत नाही. मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं, चप्पल स्टँड आणा. चप्पल स्टँडमध्ये तुम्ही तुमच्या चपला काढत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर अशा चपला असतील वर्षानुवर्षे तुम्ही ठेवलेल्या आहेत, ज्या तुम्ही कधीही वापरत नाहीत, तुटलेल्या चपला आहेत किंवा अशाच ठेवून दिलेल्या आहेत ज्या तुम्ही कधीही वापरत नाही, त्या चपला सगळ्यात पहिले फेकून द्या. कारण की चप्पल ही सगळ्यात मोठी दरिद्री असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जास्त चपलांचा ढीग करून ठेवणं, आपण आपल्याच घरातली नकारात्मकता वाढवत असतो. तुम्हाला सुद्धा जर गरज असेल ना तरच चपला घेत जा. आपल्याला खूप शौक असतो चपला बोटं खरेदी करण्याचा, पण बघा जर खरंच त्याची गरज आहे का, कारण चप्पल ही एक दरिद्री मानली जाते. त्यामुळे ती आपल्या घरामध्ये कितपत असावी याचा विचार आपण करावा. म्हणून तुमच्या घरातही अशा काही जुन्या चपला पडलेल्या असतील ज्यांचा तुम्ही कधीही वापर करत नाही, तुटलेल्या चपला असतील, तुम्ही त्या शिवून घ्या, त्या तुम्ही वापरा. किंवा नसतील शिवायच्या तर तुम्ही त्या सरळ फेकून द्या, पण तशाच साठवून आपल्या घरामध्ये ठेवू नका, जेणेकरून तुम्हालाच त्याचा त्रास होणार आहे. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आपसुकच काय तुम्हाला तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर काढायची आहे.
तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढणार तेव्हाच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. या गोष्टींचा विचार आपण जास्त करत नाही, पण तुम्ही एकदा नक्की हा प्रयोग करून बघा. आपलं घर साफ करा, जेवढ्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढता येईल तेवढा काढण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर बघा की तुम्हाला स्वतःला किती प्रसन्न वाटतं. एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहत असते आणि आपसुकास काय माता लक्ष्मीचा सुद्धा तिथे अखंड वास असतो ज्या घरामध्ये स्वच्छता आहे. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.